नमस्कार मंडळी, मी अवधूत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वंडर मराठी युट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण पाहणार आहोत माझ्या सासूरवाडीला साजरा होणारा गौरी आगमनाचा मंगल सोहळा। हा 3 दिवस चालणारा सोहळा माझ्या सासूरवाडीतील सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने, प्रेमाने, आनंदाने, श्रद्धेने मनापासून साजरा करतात। चला आपण या सोहळ्यात सामील होऊया। मित्रांनो, या सोहळ्याचा आजचा पहिला दिवस आहे गौरी आगमनाचा। माझ्या सासूबाई सांगतात, गौराई 3 दिवसाची पाहुणी माहेरवाशीन म्हणून आपल्या घरी येते, अशी आहे ही आपली परमपावन परंपरा। श्रद्धा, सौंदर्य आणि उत्साह याचा संगम म्हणजे गौरी आगमन। गौराईचं स्वरूप दाखवणारा हा फुलोरा आणि बुजुर्ग खूप महत्वाचं मानलं जातं। तेरडा, इंदावेल, गोकर्णाचा वेल, कोंबडा अशा वनस्पतींनी तयार केलेला हा फुलोरा म्हणजे गौराईचं प्रतीक। पूर्वी गौराई म्हणून बुजुर्गाचंच पूजन केलं जाईल आणि ही परंपरा माझ्या सासूरवाडीला आजही जपली जाते। यात आहे निसर्गाचं सौंदर्य आणि श्रद्धेचं एक अतूट नातं। गौराईला आपण घरातल्या लेकीसारखं मानतो। जशी लेक माहेरपणाला येते, तसंच 3 दिवसासाठी गौराई माहेरपणाला येते आणि तिचं स्वागत थाटा माटात केलं जातं। सौंदर्य आणि सौभाग्याचं प्रतीक असलेली गौराई येते तेव्हा घरभर आनंद, उत्साह आणि शुभतेची लहर पसरते। माहेरवाशिनीचं जसं स्वागत होतं, तसंच गौराईचंही स्वागत होतं। पण या स्वागताला वेगळं रूप देणारी एक खास परंपरा आहे, ती म्हणजे गौराई चालवणे। गौराई घरी येते तेव्हा तिला संपूर्ण घरभर फिरवलं जातं। यालाच आपण गौराई चालवतात असं म्हणतो। सुरुवातीला हाताच्या मुठींनी आणि बोटांनी कुंकवाचा वापर करून पावलांचे ठसे दिले जातात। त्यानंतर हळद आणि चंदन एकत्र करून पावलांचे ठसे उमटवले जातात। हा सोहळा म्हणजे घरातल्या लेकीसारखं गौराईचं जिव्हाळ्याने केलेलं स्वागत आहे। गौरी म्हणजे महादेव शंकर यांच्या पत्नी, माता पार्वती आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आई। अखंड सौभाग्य, धनधान्य आणि सुख समृद्धीसाठी घराघरात गौराईचं पूजन केलं जातं। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिला दिवस गौरी आगमन, दुसरा दिवस गौरी पूजन आणि तिसरा दिवस गौरी विसर्जन अशा रीतीने उत्सव पार पडतो। गौरी आगमन म्हणजे आनंदाचा सण। सर्व कुटुंब एकत्र येतं, आरत्या होतात, नैवेद्य अर्पण होतो। ही आहे आपली प्रेमाची आणि सांस्कृतिक परंपरेची खरी ओळख। गौरी आगमन हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। 3 दिवसासाठी घरात आलेली गौराई घरभर आनंद, सुख, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येते। आपणही या परंपरेला श्रद्धेने जपूया। गौराई अशा रीतीने घरभर फिरल्यानंतर आपलं स्थान ग्रहण करते। स्थान ग्रहण झाल्यावर गौराईची आरती केली जाते आणि त्यानंतर तिच्या आगमनाच्या निमित्ताने चहा आणि पानातील भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आपला पाठिंबा द्या। गौरी माते की जय, जय माता पार्वती।